थीटा, थिंक, मिथ, हेट, थिक, थिन, वेग, मेल. थांबा थांबा थांबा. तुम्हाला काय वाटलं मी आता तुम्हाला इंग्रजी शिकवायला सुरू करणार आहे? मुळीच नाही. हे सगळेच्या सगळे शब्द मराठीच आहेत. आहे की नाही गंमत? चला याचा अर्थ जाणून घेऊया. थिक किंवा थिंक याचा अर्थ म्हणजे चरफडणे किंवा शोक करणे. म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण ज्याला फ्रेट किंवा फ्यूम असं म्हणतो ते. थीटा. थीटा म्हणजे अल्फा, गामा, थीटावाला थीटा नाही बरं का. मराठीमध्ये थीटा म्हणजे आखूड किंवा अपुरा, ज्याला आपण शॉर्ट किंवा स्कॅन्टी असं म्हणतो ना, तो अर्थ. त्याच सारखा एक शब्द आहे थित. थित म्हणजे नीच किंवा हलका किंवा व्यर्थ किंवा अल्प. थिन. थिन म्हणजे असणे, टू एक्झिस्ट. सरळ सोपं आहे बघा. हेट. आता हेट म्हणजे इंग्रजीतला जो हेट आहे ते काही लोक हेट करतात मला, ठीक आहे, तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. मराठीमध्ये हेट म्हणजे दक्षिण दिशा. बघा, खरंच मिथ. आता इंग्रजीतला जो मिथ आहे त्याचा अर्थ म्हणजे काल्पनिक. पण मराठीमध्ये मिथ या शब्दाचा अर्थ आहे आपसात किंवा परस्पर किंवा एकमेकात. आता मेल. मेल म्हणजे जी आगगाडी मेल असते ती नाही, किंवा इंटरनेटवरनं आपण जे एकमेकांना पत्र पाठवतो तोही मेल नाही. मराठीतला मेल शब्द त्याचा अर्थ होतो थाट म्हणजे शोभा. इंग्रजीमध्ये आय म्हणजे मी, पण मराठीत आय म्हणजे नफा किंवा फायदा. अशी आहे मराठी भाषेतल्या शब्दांची गंमत. हा व्हिडिओ त्या सगळ्या तुमच्या ओळखीच्या जेनझी लोकांना पाठवा आणि त्यांना गुगली टाका बरं, खूप मजा येईल. त्याच निमित्ताने त्यांना काही मराठीतले नवीन शब्द देखील कळतील नाही का. तुम्हाला असे खूप शब्द माहिती आहेत जे मराठी आहेत पण त्यांचा उच्चार इंग्रजी शब्दांसारखा होतो आणि अर्थ मराठीत पूर्णपणे वेगळा आहे. जसं की होम. इंग्रजीमध्ये होम म्हणजे घर, मराठीमध्ये होम म्हणजे यज्ञ. तर असे शब्द जे तुम्हाला माहिती आहेत ते कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. भेटूया मराठीचा ह्या सिरीजच्या पुढच्या भागात पुढच्या बुधवारी. धन्यवाद.